space. You're so damn hard to please. We gotta kill this switch. You're from the 70s, but I'm a 90s bitch. I don't care. I love it. I don't care. I love it. I love it. I don't care. I love it. I don't care. I love it. I love it. I don't care. नाशिक महानगरपालिकेत एखादी सत्ता काबीज करणाऱ्या भाजपकडे सलग 5 वर्ष महापौरपद राहणार आहे. तसेच महानगरपालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या चावेही याच पक्षाकडे असणार आहे. राजकीय बलाबल स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 10 सदस्य भाजपचे, तर 3 सदस्य शिवसेना शिंदे गटाचे, 2 सदस्य शिवसेना ठाकरे गटाचे, तर 1 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राहण्याची शक्यता आहे. सार्वत्रिक 72 जागांवर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा महापालिकेची सत्ता काबीज करणारा भाजप हा नाशिक महानगरपालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला. महानगरपालिकेच्या एकूण 122 जागांपैकी तब्बल 72 जागा भाजपकडे असल्यानं बहुमताची मॅजिक फिगर 62 पेक्षा तब्बल 10 नगरसेवक अधिक आहे. महापौर भाजपचाच होणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे. याचबरोबर स्थायी समितीच्या स्वरूपानं पालिकेच्या तिजोरीच्या चाव्याही याच पक्षाकडे राहणार असल्याची चर्चा आहे. महापौरपद निवडणुकीच्या पहिल्या सभेनंतर स्थायी समिती सदस्यांची निवडणूक घोषित केली जाईल. महापालिकेच्या रचनेनुसार एकूण 122 सदस्य संख्या लक्षात घेता स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या नियुक्तीसाठी 7.725 कोटा आवश्यक असणार आहे. एकूणच भाजपला एखादी सत्ता मिळाल्यानं महापौर पदाचं स्थायी समितीचे सभापती पद पूर्ण काळ राहणार असल्यानं सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अंतर्गत विकास कामांना मंजुरीसाठी कुठेही अडसर निर्माण होणार नसल्याचं बोललं जातं. त्यातही नगरविकास खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यानं स्थानिक पातळीवर विरोधात लढलेल्या भाजपाविरोधात शिवसेना हा वाद देखील राहणार नाही. त्यामुळे एकूणच नाशिककरांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं बोललं जात आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक.